झाडं उचलायचं खाली उतरायचं, झाडं उतरायचं खाली उतरायचं, झाडं उतरायचं खाली उतरायचं. घरी आलं बायकोला म्हणते हे बघ आता मला झाडावर बी चढता येतंय आणि खाली बी उतरता येतंय. बायको म्हणली तुमच्यात आणि माकडाच्यात काय फरक. सहज बोलतात माता मावल्या सर. एक जणांनी बारीक कटिंग केली ती बारीक. घरी आलं बायकोला आवर्जून सांगितलं का ग मी बारीक कटिंग केल्यामुळे थोडासा तरुणच दिसायलो ना. बायको म्हणली चपी करून यायची ना म्हणजे बाळू त्यातलंच दिसलं असतं. माता मावल्याच्या नादी नाही लागायचं. माता मावल्या टीव्ही बघता ना तुम्ही. टीव्ही माता मावल्या नाही मथऱ्या मथऱ्या डंगऱ्या डंगऱ्या भिंग भिंग तर चष्म्यातून बघतात. तुझ्यात जीव रंगला मथारा तिकडे गोंगला त्याकडे लक्ष दे. माता मावल्या टीव्ही बघत असताना त्याच्यामध्ये आधी सांगितलेलं असतं ह्याच्यामध्ये जे ते सगळं काल्पनिक आहे खोटं आहे. तरी पण जर सिरियल मध्ये जर एखादा दुःखाचा प्रसंग आला काय हुंदके देऊ देऊ रडत्या. हिरो मध्ये पिक्चर मध्ये जर हिरो जर मागं त्याचे दुश्मन धावले ते ह्या कशा करतात ऐकायचं का. ह्यामध्ये पळ रे पळ 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 गावला तर मार खाशील पळ. लई डेंजर. माता मावल्याच्या नादीच नाही लागायचं. बरं आपला विषय हात चालला होता आपला मुद्दा हा चालला होता कुठं चालला होता म्हणावं सांग तूच. आपला विषय हा चालला होता आपला मुद्दा हा चालला होता परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. भजनाकरता सुंदर नद्या दिलाय मग जन्माला नंतर देवाचं चिंतन केलं पाहिजे. जर जन्माला येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. जाता जाता सांगतो कीर्तन सेवा माझी समाप्त झाली. आई वडिलांची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळावरती गुप्पी चंदनासाठी आला मुलाबाळांना संस्कार लावा. आजकालच्या मुलांना संस्कार राहिले नाहीत. पूर्वीच्या काही जर मुलगा रडायला लागला तर आई सलस्तनं पान करायची. पण आता जर मुलगा रडायला लागलं आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते आणि मोबाईल दिल्यावर पोरग गप बसतं. माता मुलाबाळांना संस्कार लावा. अरे छत्रपती शिवरायांना माझी जाऊनचे संस्कार होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. अरे काय संस्कार होते ऐका. ज्या गावामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राहत होते त्या गावामध्ये एकदा तमाशाचा तंबू आला. सगळेजण त्या तमाशाच्या तंबूच्या दिशेने निघाले. राजे सुद्धा चालले होते परंतु जात असताना मग जिजाऊ आईसाहेबांनी पाहिलं राग आला. आवाज दिला सांगितलं ओ राजे राजे तुम्हाला राजेत व्हायचंय. राजे तुम्हाला राजेत व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजे व्हायचंय. एका वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे मुलाबाळांना संस्कार. आजकालच्या मुलांना संस्कार राहिले नाहीत ऐका. एक जणाला गुरुजींनी फळ्यावरती गणित दिलं 4तून 4 गेले खाली किती राहिले पोरांनो हा बघा बरं का परत बदलायचं नाही. किती 0. हा सर्वांनी उतरलेलं 0 0 बरोबर आहे. सर्वांनी उतरलेलं 0 0 0 0. एका भादराने उत्तरच लिहिलं नाही. गुरुजी त्याच्या जवळ गेले म्हणले काय रे बाबा उत्तर नाही. तो म्हणला गुरुजी 4तून 4 गेले खाली काय हातच नाही मग काय डोंबा लिहू. गुरुजी म्हणले बरं ते राहू देत मला 5 जलचरांची नावे सांग. जलचर म्हणजे परंतु जलचर म्हणजे पाण्यात राहणाऱ्यांची. त्याने सांगायला सुरुवात केली. गुरुजी बेडूक. गुरुजी म्हणले 1 बरोबर आलं अजून 4 सांग. तो म्हणला त्याची माय त्याचा बाप त्याची भाऊ त्याची बहीण. मुलाबाळांना ठिकाणी संस्कार लाव. मुलाबाळांना संस्कार राहिले नाहीत ऐका. गुरुजी बरं म्हणले तुला वजाबाकी शिकवायची ऐक. तू डबा आणलाय का. तो म्हणला हो गुरुजी मी डबा आणलाय. गुरुजी म्हणले तू ह्या डब्यामध्ये किती चपात्या आणल्या. तो म्हणला मी 2 चपात्या आणल्यात. गुरुजी म्हणले तू दोन्हीच्या दोन्ही चपात्या खाल्ल्या खाली काय उरलं. तो म्हणला भात. मुलाबाळांना संस्कार लाव. आजकालच्या मुलांना संस्कार राहिले नाही का. मी एकदा असंच कोल्हापूरला कीर्तनाला गेलो. तिथे गेल्यानंतर फेटा वगैरे झाला. कीर्तनाला थोडासा टायमिंग होता म्हणून मी या ठिकाणी बसलो. बातम्या लावल्या होत्या. त्याच घरातले एक पोरगा. कोल्हापूरची माणसं मस्तपैकी दणक्याचे दणक्या खांबावाने हातपाय गणपतीवाने ढेरी सफरचंदावाने गाला असं दणक्याचे दणक्या. ते माझ्याजवळ आलं मला म्हणलं महाराज माझी की इच्छा आहे. म्हणलं बोल ना. ते म्हणलं तुमच्या खांद्यावर बसू का. म्हणलं नको मोडल. ते बाजूला बसलं. त्याने रिमोट घेतला आणि कार्टून लावलं. त्याला म्हणलं रिमोट इकडे मला बातम्या बघायचं. ते मलाच म्हणलं दुसऱ्याच्या घरी येतो भिकाऱ्यागत रिमोट मागवतो. म्हणलं रिमोट तुला ठेवून टीव्ही तुलाच ठेवून काय त्याच्या मनात आलं. थोड्या वेळाने या ठिकाणी रिमोट घेतला माझ्या तोंडावर फेकलं आणि गेलं बाहेर खेळायला. मी म्हणलं आता आलाय रिमोट तो बदलावा चॅनल म्हणून बटन दाबून 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 बटन तुटलं पण चॅनल काय बदलला नाही. नंतर कीर्तन चालून झालं ते असं माझ्या समोर बसलं होतं. ते मला खाली म्हणायचं जय हरी महाराज. म्हणलं जय हरी मग अशी चॅनल कसं काय बदलला नाही. ते मला शिलच पळून आणली होती. मुलाबाळांना संस्कार लावा. आजकालच्या मुलांना संस्कार राहिले नाहीत. आणि छत्रपती शिवरायांना माझी जाऊनचे संस्कार होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले ऐका ना. अरे 18 पगड जातीचे होते 18 पगड जातीची मावळी होती माझ्या राजांसोबत. अरे नाव्याचा जिवाजी रामोशाचा यसाजी ब्राह्मणाचा बाजी मराठ्यांचा तानाजी हरिजानचा भाईडकर आणि मुसलमानाचा काजी हैदर. अरे सगळ्या धर्मातली माणसं होती माझ्या राजांसोबत पण राजांसाठी प्राण कुर्बान करत काय देणार होती. अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी विचार केला नव्हता जाती आणि पातीचा. मावळ्यांची एक तलवारी पुन्हा नखरा करत नव्हता 7.5चा. अरे या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस रात्रीचा.
अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे शिवाजी महाराज होते तरी कोण, 18 पगार जातीच्या मावळ्यांचं जिंकलं त्यांनी मन. आयुष्यातला एकही वेळा घालवला नाही क्षण, म्हणूनच त्यांच्या पदस्पर्शाने अरे पावन झालाय या महाराष्ट्राच्या मातीचा कण ना कण, या महाराष्ट्राच्या मातीचा कण ना कण. समाजाच्या सेवेचा छत्रपतींचा वेगळाच होता थाट. 51 वर्षाच्या जीवनामध्ये आणि शत्रूला कधीच दाखवू नाही काट. वाघासारखा छत्रपती शिवरायांचा कण होता ताट. म्हणूनच आता सध्या संपूर्ण भारत देश माई छत्रपती शिवरायांच्या येण्याची पाहते वाट, माई छत्रपती शिवरायांच्या येण्याची पाहते वाट, छत्रपती शिवरायांच्या येण्याची पाहते वाट. अरे कसा होता माझा राजा ऐकाना. अरे भवानी मातेचा लेख तो मराठी माणसांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो अरे मराठी माणसांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. शिकवण होती त्याला, शिकवण होती. जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, शिकवण होती त्याला. जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा. पण तो विनाकारण त्रास देत असेल, जो विनाकारण त्रास देत असेल तर त्याला मात्र मराठी माणसाची जात दाखवा, मराठी माणसाची जात दाखवा, मराठी माणसाची जात दाखवा. अरे कसा होता माझा राजा. अरे शरीर माणसाचं पण काळीज वाघाचं, अरे शरीर माणसाचं पण काळीज वाघाचं. हीच तर त्याची आदा म्हणून संपूर्ण जग म्हणजे छत्रपती शिवाजी राजावर फिदा, माझे छत्रपती शिवाजी राजावर फिदा. आणि काय माझ्या राजांच्या नावात ताकद आहे का. अरे छ म्हणजे 36 जातींचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, ल म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय. सारख्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना संस्कार लावा, आई वडिलांची सेवा करा. ऐका, जीवनामध्ये आल्यानंतर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामध्ये आल्यानं आई वडिलांची सेवा करा. कारण माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. भजनात तेवढा सुंदर निर्णय दिलाय. देवाचं चिंतन करा, आई वडिलांची सेवा करा. कारण एकदा आई वडील निघून गेली की मायेचा सागर आटला. मायबाप ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं महत्व, ज्याला पाय नाही तिला विचारा पायाचं महत्व, ज्याला मायबाप नाहीत ना त्याला विचारा मायबापाचं महत्व. आई ती आई असते. आई म्हणजे काय. आई दुधावरची साई, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई सत्यत्वाचा न्याय, आई लेकराची माय, आई हृदयाची हाक, आई निशब्द जाग, आई गुळ संतरीचे, आई नाव परमात्म्याचे, आई मायेची सावली, आई प्रेमाची माऊली, आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी. एकाची आई गेली, तो अंगणामध्ये आला, त्याने दोन्ही हात वर केले, तो आई समजून बोल लागायचा. आई अगं सरीच्या पावसात तुला चिंब म्हणून नहालो, आई बाळ म्हणून हाक दे, मी आई म्हणून आलो, मी आई म्हणून आलो. आई तू नसल्यावर अवस्था खूप व्याकुळ होते ग. चारामुखी पिलांच्या चिमणे हळूच दे, गोठ्यात वासराने चाटतात गाई, वात्सल्य भुगुनी जीव व्याकुळ होई, सांग ना आई, आई कोणा म्हणून मी आई घरी ना दारी. आई हिरवळ दाखवायची नव्हती तर बी कशाला पेरलंस, फुलाचा सुगंध घ्यायचा नव्हता तर वेलीला पाणी का घातलंस, अगं चंदनासारखं झिजायचं होतं तर लाकूड व्हायचं होतं, सजीव स्त्री का झालीस, आणि आई मला असंच मध्ये मध्ये सोडून जायचं होतंस तर माझी आई का झालीस, माझी आई का झालीस. निस्वार्थपणे प्रेम करते ती माऊली म्हणजे आई. मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरला जाते, आई कधीच तिच्याकडून कशाची अपेक्षा करत नाही. आईची फक्त एकच इच्छा असते, उभ्या उभ्या आड राती येऊन जगली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जगली की. तिथं बाई झाला असून उन्हाचा कहार, पण तू इथे आमराई पिकले असे फार, रसाळीची 4 आंबे खाऊन जगली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जगली की. रातंदिस काम धंदा तुला विसावा बी नसल, लंबे लंबे केस तुझा गुंता झाला असल, मायेच्या हाताने नाहून जागली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की. सासूच्या बोलण्याने कान पेटला असल, रोज रोज चटणी भाकरी जीव मिटला असल, तुपासोबत पुरणपोळी खाऊन जागली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की. तुला वाटेल आईने कशाला बोलवलं, पण तू आल्यावर रात्री झोपल्यावर आनंदाने हसू, आनंदाने रडू, सुख दुःख सांगून या सारी रात्र काढू, शकुनाचा हिरवा चुडा घेऊन जागली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की. आई ती आई असते. आई म्हणत नाही या ठिकाणी मुलीला तुम्हाला या ठिकाणी तुझ्या सासूरवरनं हे घेऊन ये ते घेऊन ये. आई सांगत असते उलट तुला या ठिकाणी संसाराकरता तुझ्या काही लागत असेल त्या ठिकाणी घेऊन जा असं म्हणणारी या ठिकाणी आई असते. एकदा आई वडील निघून गेली की माईचा सागर आटला माय बाप म्हणून म्हणतात ना, आई माझी
किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर सीताला तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळावरती गोपीचंद्राचा टिळा लावा मुलाबाळांना संस्कार लावा माझी या ठिकाणी सेवा समाप्त झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो गुरुवारी हरिभक्त परायण प्रेममूर्ती अनाथांचे नाथ गुरुवारी नवनाथ महाराज लिमन गुरुजींच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो तुम्हा सर्व श्रुती मायबापांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो सेवेला या ठिकाणी पूर्णविराम आज या ठिकाणी सर्वच गायनाचार्य मंडळी असेल मृदुंगाचार्य आश्रमातील या ठिकाणी सर्वच विद्यार्थी आमच्या या ठिकाणी